प्रश्न सुटणार, एक स्तर, वेतन श्रेणी व पदोन्नतीचा मार्ग मोकळा. शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल व शिक्षणाधिकाऱ्यांचे सकारात्मक आश्वासन. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीने प्राथमिक शिक्षकांच्या विविध ज्वलंत व प्रलंबित मागण्यांबाबत सोमवारी 6 एप्रिल रोजी प्रशासनाकडे आक्रमक पाठपुरावा करण्यात आला. शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांची भेट घेऊन स्मरण निवेदन सादर केले. चर्चेअंती जिल्ह्यातील शिक्षकांसाठी अनेक आनंदाच्या बातम्या समोर आल्या. प्रलंबित मागण्या मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन प्रशासनाने दिले. एक स्तर, वेतन श्रेणीचा मार्ग मोकळा. आदिवासी व दुर्गम भागात सेवा बजावणाऱ्या शिक्षकांसाठी हक्काची एक स्तर पदोन्नती वेतन श्रेणी S14 लागू करण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले. 29 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयानुसार ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून सध्या सदर फाईल मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी आहे. लवकरच ती CEO साहेबांच्या स्वाक्षरीने मंजूर होईल असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील पात्र शिक्षकांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. CTET उत्तीर्ण शिक्षकांना पदोन्नतीची संधी. 30 मार्च रोजी जाहीर झालेल्या CTET निकालातील पात्र शिक्षकांचा समावेश मुख्याध्यापक पदोन्नती यादीत करण्याची मागणी मान्य करण्यात आली. येत्या 2 दिवसात याबाबतचे नवीन आदेश निर्गमित होतील, ज्यामुळे नवीन पात्र शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ घेता येईल. वसती शाळा शिक्षकांना नियमित वेतन श्रेणी. D.Ed अर्हता प्राप्त केलेल्या उर्वरित वसती शाळा शिक्षकांना नियमित प्राथमिक शिक्षण वेतन श्रेणी लागू करण्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. ज्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पूर्तता झाली त्यांना तातडीने आदेश दिले जाणार असून इतरांना आपली कागदपत्रे त्वरित जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. DCPS, NPS आणि जुनी पेन्शन योजना. शिक्षकांच्या वेतनातून कपात होणारी 10% रक्कम नियमितपणे प्राण खात्यात जमा व्हावी या मागणीवर मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडथळे दूर झाल्याचे स्पष्ट केले. ऑगस्ट महिन्याची प्रलंबित रक्कम व्याजासह लवकरच जमा होणार आहे. इतर प्रमुख मागण्या. शिष्टमंडळाने 0% अपंगत्व असताना बोगस प्रमाणपत्र सादर करून पदोन्नती घेणाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि शिक्षकांना BLO सह इतर अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याची आग्रही मागणी केली. शिष्टमंडळाची उपस्थिती. यावेळी शिष्टमंडळात प्रांत सहकार्यवाह रमेश आव्हाड, नाशिक विभाग अध्यक्ष रामकृष्ण बागल, जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी, जिल्हा प्रवक्ते जगदीश पाटील, जिल्हा कार्यवाह दीपक वसावे, नंदुरबार तालुका अध्यक्ष अरुण चौरे, तालुका सहकार्यवाह बालाजी ललोंडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षक परिषद सदैव शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी कटिबद्ध आहे. प्रशासनासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न सुटण्यात मदत होईल. नितेंद्र चौधरी, जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद नंदुरबार.